कांद्यावर लागू केलेल्या 40% निर्यात शुल्कावरून वातावरण अद्यापही तापलेलं असतानाच निर्यात बंदीच्या रूपाने केंद्रातील मोदी सरकारने शेतकऱ्यांवर संकटाचा दुसरा वार केलाय। मागच्या वेळेस नाफेडच्या खरेदीच्या माध्यमातून तात्पुरता उपाय करण्याचा प्रयत्न झाला, मात्र थेट निर्यात बंदीच लागू केल्यानं कांद्याचे भाव हे मोठ्या प्रमाणावर पडलेले आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये कमालीची नाराजी असल्याचं दिसून येते। तर शेतकऱ्यांच्या या नाराजीला दूर करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुद्द केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली आणि त्यांच्या पुढे गाऱ्हाण सुद्धा मांडले। दरम्यान या भेटीमागे शेतकऱ्यांचं हित असलं तरीही एक प्रकारचं राजकारणही असल्याचं दिसून येते, कारण या सगळ्यात आपलेल्या वातावरणाचा फटका आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांना बसण्याचा अंदाज आता व्यक्त केला जातोय। तर कांद्याच्या वांद्यामुळे राज्यात 7 लोकसभा आणि तब्बल 32 विधानसभा मतदारसंघांमधील सत्ताधाऱ्यांची धाकधूक वाढली असल्याचं सुद्धा बोललं जाते। त्यामुळे आता हाच कांदा महायुतीतील वांदा ठरणार आहे, कारण महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, सातारा आणि पुणे जिल्हा हा कांदा उत्पादनासाठी ओळखला जातो। यामध्ये दिंडोरी, अहमदनगर, शिर्डी, माढा, शिरूर, सातारा आणि बारामती हे 7 लोकसभेचे मतदारसंघ कांदा उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचं प्रभाव क्षेत्र हे मानले जातात। यातीलच प्रत्येक लोकसभा मतदारसंघात विधानसभेचे प्रत्येकी 6 मतदारसंघ येतात। त्यामुळे आता 42 पैकी किमान 32 विधानसभा मतदारसंघांमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या नाराजीचा सत्ताधाऱ्यांना सामना करावा लागू शकतो। आता हेच 7 लोकसभा मतदारसंघ आणि त्यांच्या अंतर्गत येणारे प्रत्येकी 6 विधानसभा मतदारसंघ यांच्याबद्दलच सविस्तर जाणून घेऊयात। तर पहिला मतदारसंघ आहे दिंडोरी लोकसभा मतदारसंघ। या मतदारसंघात नांदगाव, कळवण, चांदवड, येवला, निफाड आणि दिंडोरी हे 6 विधानसभा मतदारसंघ येतात। यातील निफाड तालुक्यात येणाऱ्या लासलगावला देशातील सगळ्यात मोठी कांद्याची बाजारपेठ आहे। दिंडोरी लोकसभा आणि 6 विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या निफाड, येवला, चांदवड, सिन्नर, देवळा, मालेगाव, कळवण आणि सटाणा परिसरात कांद्याचं उत्पादन हे मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं आणि त्यात लासलगाव परिसर आघाडीवर आहे। तर इथल्या कांद्यातील वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मांमुळे 2016 मध्ये इथल्या कांद्याला लासलगाव कांदा असं भौगोलिक चिन्हांकन सुद्धा मिळालेलं आहे। त्यामुळे इथल्या कांद्याला जगभरात वेगळी ओळख आहे। दिंडोरीमधून सध्या भारती पवार या भाजपच्या खासदार आहेत, तर नांदगावमधून शिवसेनेचे सुहास कांदे, चांदवडमधून भाजपचे राहुल आहेर हे आमदार आहेत आणि उर्वरित 4 ठिकाणी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार आहेत। तर यामध्ये कळवणमधून नितीन पवार, येवल्यातून छगन भुजबळ, निफाडमधून दिलीप बनकर आणि दिंडोरीमधून नरहरी झिरवळ हे आमदार आहेत। आता एकंदरीत पाहायला गेलं तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघ हा अख्खाच्या अख्खा कांद्याच्या पट्ट्यात येणारा असून इथं सर्वच जण सत्ताधारी गटातले। आता यानंतरचा लोकसभा मतदारसंघ आहे अहमदनगर। अहमदनगर लोकसभा मतदारसंघात शेवगाव, राहुरी, पारनेर, अहमदनगर, श्रीगोंदा आणि कर्जत जामखेड हे 6 विधानसभा मतदारसंघ येतात। तर कांद्याच्या वाढीसाठी आवश्यक असलेली डोंगर उताराची आणि पाण्याचा निचरा होणारी जमीन या सर्व भागात असल्यानं कर्जत जामखेड वगळता अन्य ठिकाणी कांद्याचं पीक हे मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं। अहमदनगरमधून सध्या भाजपचे सुजय विखे पाटील हे खासदार आहेत, तर शेवगावमध्ये भाजपच्या मोनिका राजाळे, राहुरीमधून राष्ट्रवादीच्या म्हणजे शरद पवार गटाचे प्राजक्त तनपुरे, तर पारनेरमधून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे निलेश लंके, अहमदनगरमधून म्हणजेच अहमदनगर शहरामधून संग्राम जगताप आणि श्रीगोंद्यातून भाजपचे बबनराव पाचपुते हे आमदार आहेत। आता तिसऱ्या क्रमांकाचा लोकसभा मतदारसंघ आहे शिर्डी। अहमदनगर प्रमाणेच शिर्डी लोकसभा मतदारसंघातील सगळेच 6 मतदारसंघांमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांची संख्या ही मोठी आहे। शिर्डीतून सध्या शिवसेनेचे सदाशिव लोखंडे हे खासदार आहेत, तर 6 मधील अकोलेमधून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे किरण लहामटे, संगमनेरमधून काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, शिर्डीतून भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील, तर कोपरगावमधून राष्ट्रवादीच्याच अजित पवार गटाचे आशुतोष काळे आणि श्रीरामपूरमधून काँग्रेसचे लहू कानडे, तर नेवास्यामधून क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे शंकरराव गडाख हे आमदार आहेत। यानंतर येतो माढा मतदारसंघ। या मतदारसंघातील करमाळा, माढा आणि सांगोला या विधानसभा मतदारसंघातील गावांमध्ये कमी प्रमाणात कांद्याचं उत्पादन होतं। मात्र याच मतदारसंघातील माळशिरस, फलटण आणि मान
या मतदारसंघांमधील गावांमध्ये कांद्याचं उत्पादन हे मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं. माढ्यामधून सध्या भाजपचे रणजितसिंग नाईक निंबाळकर हे खासदार आहेत, तर माळशिरसमधून भाजपचे राम सातपुते हे आमदार आहेत. याशिवाय फलटणमधून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे दीपक चव्हाण आणि माणमधून भाजपचे जयकुमार गोरे हे आमदार आहेत. विशेष म्हणजे निंबाळकर यांना माळशिरसमधून 1,630 मतांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे भाजपला इथून एक प्रकारे धोक्याची घंटा असल्याचं बोललं जाते. यानंतरचा मतदारसंघ आहे तो म्हणजे सातारा. माढा मतदारसंघालाच लागून असलेल्या कोपरगाव, खंडाळा या तालुक्यांमध्ये रब्बी हंगामात कांदा हे प्रमुख पिकांपैकीचं एक आहे. याच खंडाळा तालुक्यात लोणंद ही कांद्याची महाराष्ट्रातील दुसऱ्या नंबरची बाजारपेठ आहे. तर खंडाळा, वाई, कोरेगाव, फलटण आणि माण या भागातून कांद्याची आवक ही होत असते. साधारण 15 एकरातील या बाजारपेठेत आठवड्याला 7,500 ते 8,000 क्विंटल कांद्याची आवक होते. कोरेगाव मधून सध्या शिवसेनेचे महेश शिंदे हे आमदार आहेत. याशिवाय खंडाळा तालुका हा वाई मतदारसंघात येतो, त्यामुळे 2 तालुक्यांच्या या मतदारसंघातून म्हणजेच राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे मकरंद पाटील इथून आमदार आहेत. आता शिरूर लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलायचं झालं तर हा मतदारसंघ टोकाचा शहरी आणि टोकाचा ग्रामीण अशा दोन्ही भागात विभागला गेलाय. तिरक्या पसरलेल्या या मतदारसंघातील भोसरी आणि हडपसर हे शहरी मतदारसंघ सोडले तर अन्य 4 मतदारसंघ हे ग्रामीण पट्ट्यातील असून सर्वाधिक कांदा उत्पादन करणारे मतदारसंघ म्हणून ओळखले जातात. शिरूर मधून सध्या राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे अमोल कोल्हे हे खासदार आहेत, तर शिवसेनेचे आढळराव पाटील हे इथून लोकसभेच्या तयारीला लागलेत. तर विधानसभेच्या बाबत विचार करायचा झाल्यास इथून जुन्नर, आंबेगाव, खेड, आळंदी मधून सत्ताधारी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचेच आमदार आहेत. यात जुन्नर मधून अतुल बेनके, आंबेगाव मधून दिलीप वळसे पाटील, तर खेड, आळंदी मधून दिलीप मोहिते हे आमदार आहेत. शिरूर मधून राष्ट्रवादीचे मात्र शरद पवार यांच्या गटातील असणारे अशोक पवार हे आमदार आहेत. त्यामुळे या मतदारसंघात कांद्याच्या प्रश्नांवरून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते. आता शेवटचा आणि महत्त्वाचा लोकसभा मतदारसंघ म्हणजे बारामती. तर बारामती मतदारसंघात कांदा उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे. अगदी नाराज शेतकऱ्यांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मतदान जर का केलं तर इथला निकाल बदलू शकतो इतपत त्यांची मोठी संख्या आहे. तर बारामती मधून सध्या राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे या खासदार आहेत. तर 6 विधानसभांपैकी बारामती मधून स्वतः अजित पवार, दौंड मधून भाजपचे राहुल कुल, इंदापूर मधून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे दत्तात्रय भरणे, पुरंदर मधून काँग्रेसचे संजय जगताप, भोर मधून संग्राम थोपटे आणि खडकवासल्यातून भाजपचे भीमराव तापकीर हे आमदार आहेत. तर यांसारख्याच राजकीय विश्लेषणांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका. तसंच याबाबत आणखीन सविस्तर माहिती वाचण्यासाठी, जाणून घेण्यासाठी लेट्सअप.com या आमच्या वेबसाईटला सुद्धा नक्की भेट द्या.